माझ्या पाण्यातनं रेती येते तर मी काय करावं, ठिबक सिंचन करायचं आहे असा प्रश्न वसंत नावाच्या एका शेतकरी दादाने विचारला आहे. तर हा जो प्रॉब्लेम असतो ना, हा भरपूर म्हणजे लिमिटेड एरियामध्ये येतो आणि विशेष करून हा प्रॉब्लेम फक्त आणि फक्त बोरिंगमध्ये येतो, विहिरीमध्ये नदीमध्ये नाही येत. म्हणजे तुमचा गैरसमज होऊ शकतो की बाबा रेती तर नदीत असते, पण तसं नसतं. कारण नदीमधून जर तुम्ही पाणी उचलताय तर मोटर वर ठेवू शकतात, तर रेती खाली राहून जाते. पण बोरिंगमध्ये काय होतं की ठराविक छिद्र असतं, ठराविकच आकाराचं छिद्र असतं आणि जे आजूबाजूने झरे येत असतात ना, त्यातनं बारीक रेती येत असते. मग ती रेती खाली सेटल नाही होत आणि मग ती बोरिंगच्या म्हणजे मोटरच्या माध्यमातून वर येते आणि ती अशी खूप काही कमी नाही येत, खूप येते. म्हणजे मिनिटाला किलो, 2 किलो, 4 किलो. पण ती रेती जर साफ नाही केली तर तुमच्या ठिबक सिंचनमध्ये सर्व अटकते आणि मग ते ठिबक सिंचन काम नाही करत. तर अशा ठिकाणी तुम्ही शंकू फिल्टर बसवलं पाहिजे. शंकू फिल्टरमध्ये ही रेती खाली बसून जाते आणि फक्त पाणी पुढे जातं. त्याच्यानंतर साधं फिल्टरसुद्धा लावणं जरुरी आहे, कारण शंकू फिल्टर फक्त रेतीला बाजूला करेल. जे बाकीची घाण आहे ते साधं फिल्टर, स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर वेगळं करेल आणि मग ते पाणी तुम्ही ठिबकच्या माध्यमातून वापरू शकतात. तर असाच प्रश्न जर तुमच्या मनात काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. आणि जर तुम्हाला माझी ही मेहनत आवडत असेल की बाबा तुम्ही विचारलेला प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देतो, तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.